वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, म्हणणे गुरु पाहिजे साधकाला। गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. आपण आता पाहत आहोत श्री साई सच्चरित अध्याय 26वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, अथ श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। भूतभौतिक विषयजात हेतो अखिल विश्व, निजांतर्गत दर्पणी नगरी से प्रतिबिंबित, माया विजृंभित माईक। वस्तुगत्या अनद्भुत आत्मस्वरूपी अनिश्चित, ते हे विश्वस्वरूपी स्थित, दिसे उद्गत चराचर। जे जे काही आरसा दिसे, ते ते वास्तव तेथे नसे। तैसे वासनामय निद्रेत आभासे, परी तो नासे प्रबोधी। जागृत अवस्था प्राप्त काळे, स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे। अद्वयानंद प्रकाश विवळे, महावाक्य मेळे सद्गुरूच्या। विश्वाचे जे सत्ता स्फुरण, तयाचे अनन्य निरपेक्ष अधिष्ठान। तो गुरुआत्मा ईश्वर जै प्रसन्न, तैच साक्षात्कारण हे। स्वप्रकाश सदात्मक, ते हे आत्मस्वरूप देख। ते हे विश्व भूतभौतिक, माया कौतुक हा खेळ। आब्रह्मस्तंभ पर्यंत भूतभौतिक हे सर्व कल्पित, ऐसे हे विस्तारले जगत, माया विजृंभित केवळ। सर्पमाळा दंडधारा, स्वस्वरूपाज्ञाने मानिती दोरा, स्वरूपाज्ञाने मानिती दोरा। तैसाची हा सकळ जगत पसारा, स्वरूपी थारा नाही त्या। हे दृश्यजात मायामय, तत्वज्ञाने यासी लय। गुरुवाक्य प्रबोध समय, प्राप्त होय त्या काळी। तृतीय पुरुष एकवचनी, गृणाती रूपार्थ धरिता मनी। शिष्यास तत्वोपदेशदानी, गुरु एक जनी समर्थ। म्हणून प्रार्थू की बाबांप्रत, करावी वृद्धी अंतरासक्त। नित्य नित्य विवेकयुक्त, वैराग्यरत मज करी। मी तो सर्वदा अविवेकी मूढ, आहे अविद्यायव ध्यान निगूढ। बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ, तेनेची हे गूढ पडले मज। गुरु वेदांत वचनी भरवसा, ठेवीन मी अडळ ऐसा। करी मन जैसा आरसा, निज बोध ठसा प्रगटेल। वरी सद्गुरु साई समर्था, करावी या ज्ञानाची अनवर्थता। विना अनुभव वाचा विगलापनता, काय परमार्था साधील। वाचा विगलापनता म्हणजे व्यर्थ तोंडाची बडबड, किंवा ज्याला वाचाळपणा म्हणतो तो। म्हणून बाबा आपल्या प्रभावे, हे ज्ञान अंगे अनुभवावे। सहज सायुज्य पद पावावे, दान हे द्यावे कृपेने। तदर्थ देवा सद्गुरु साई, देहांता वाहतो पायी। आता येथून तुझे तू पाही, मी पण नाहीच मजपा माझी। घेई माझा देहाभिमान, नलगे सुखा दुःखाची जाण। इच्छेनुसार निज सूत्रा चालन, देऊनी मनमन आवरी। अथवा माझे जे मी पण, तेची स्वय तू होऊन आपण। घेई सुख दुःखाचे भोगते पण, नको विवंचन मज त्याचे। जे जे आजी पूर्ण कामा, जडो तुझी ठाई प्रेमा। मन हे चंचल मंगलधामा, पाऊ परमा तव पायी। तुझ वाचुनी तुझा कोण, सांगेल आम्हास हित वचन। करल आमचे दुःख निरसन, समाधान मनाचे। दैव शिर्डीचे म्हणणे झाले, बाबांचे तेथे आगमन आपले। पुढे तेथेच वास्तव्य केले, क्षेत्रत्व आणिले त्या स्थाना। धन्य शिर्डीचे सुकृत,
की हा साई कृपावंत करिया स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये. तुची माझा चेतविता तुची माझी वाचा चाळिता तैमी कोण तू गुण गाता करता करविता तू एक. तूच नित्य समागम हाची आम्हा आगम निगम तुझे नित्य चरित्र श्रवण हेची पारायण आमुते. अनिमेषे तुझे नामावर्तन हेची आम्हा कथा कीर्तन हेची आमुचे नित्य अनुसंधान हेची समाधान आम्हा ते. नलगे आम्हा ऐसे सुख जेणे होऊ भजन विन्मुख यावनी अदपतन ते अधिक परमार्थ बाधक काय असे. आनंद अश्रू उष्ण जीवन करू तेने चरण क्षालन शुद्ध प्रेम चंदन चर्चन करऊ परिधान सद इच्छा. हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजेहून येणे तुझ सुप्रसन्न सुख संपन्न करू की. सात्विक अष्टभाव कमल अष्टदल अतीव निर्मल मन करुणी एकाग्र विकल वाहू निज फळ संपादू. लावू भावार्थ बुक्का भाळा बांधू धड भक्तीची मेखळा वाहू पादांगुष्ठी गळा भोगू सोहळा अलौकिक. प्रीती रत्ना अलंकार मंडन करू सर्वस्व निंबलोण करू पंचप्राण चामरादोलन ताप निवारण तन्मय छत्रे. समर्पू ऐसी स्वानंद पूजा अष्टांग गंधार गजा ऐसे आम्ही आमच्या काजा साई राजा तुझ पूजू. अभिसिप्ता सिद्ध्यर्थ स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधू परमार्थ हो कृतार्थ निजनिष्ठा. नेहमीप्रमाणे अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती सद्गुरू कुलदैवत श्री सीता रामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ यांचं नमन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. मग ते म्हणतात आरशामध्ये जसं एखादं आपल्याला दृश्य दिसतं एखादं शहर दिसतं अगदी मोठं पण प्रत्यक्षामध्ये तो सगळा मायेचा देखावा असतो. आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलं तर तिथं त्या गोष्टी काही नसतात. आता एकदा म्हणतो आपण की आरसा वास्तव दाखवतं आणि एकदा आपण म्हणतो की आरशामध्ये हे सगळं दिसत नाही. म्हणजे हे स्वप्नीची गोष्ट झाली एक प्रकारे. जागृत अवस्था जेव्हा माणसाला येते तेव्हा त्या व्यक्तीला त्यातलं काही गोष्टी खऱ्या नसतात. तसंच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आहे की आपण मायेमध्ये गुरफटलेलो गेलो आहे. मायेचं कौतुक आपण आयुष्यामध्ये म्हणजे सगळं कडेला घडणाऱ्या गोष्टी या खरं तर प्रत्यक्षात नाहीच आहेत. फक्त एक मोक्ष वेगळा आहे. पण आपण सर्पमाला दंडधारा म्हणजे त्या दोरीला साप समजतो आणि त्याला ठोकरतो आणि स्वस्वरूप जे आहे की जिथं आपल्याला स्वरूपाचं ज्ञान मिळणार आहे त्याला आपण दोरा मानतो आणि अशा रीतीने आपण त्यातून बाजूला होतो. या मायेच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी आपण बाबांना अशी प्रार्थना करूया की बाबा आम्हाला वैराग्य तुमच्याकडूनच आम्हाला तुम्ही द्या. मी तर स्वतः मूर्ख विवेकी मूढ असा मनुष्य आहे. मला काय माझे नेहमी तोंडाची बडबड चालू असते वायफळ. प्रत्यक्षात माझ्या हातून कुठल्या गोष्टी परमार्थाच्या घडत नाहीत. तेव्हा माझं जे काही गुण आहे अवगुण आहे ते सगळं तुमच्या चरणी मी वाहतो. माझी जी सुखदुःख आहेत त्याचं भोगते पण म्हणजे तुम्ही म्हणून मी भोगतो ते म्हणजे तुम्हालाच वाहतो ते. माझं दुःख असू दे तुम्हाला वाहतो माझं सुख असू दे तुमच्या चरणीच वाहतो आणि मग त्यातून बाबा तुम्हीच मला सांभाळून घ्या. बाबा तूच माझा करता करविता आहे. तुझ्यामुळं शरीरात चेतन आहे. तुझ्यामुळे माझी वाचा चालते म्हणून मी तुझे गुण गातो. नाही तर मी कोण आहे की मला काय अक्कल आहे की मी तुझे गुण गाऊ शकतो. मग आता इथं एक बाबांची जशी मानसपूजा बांधतो डोळे झाकून आपण प्रत्यक्षामध्ये एखाद्या दैवताची सगळी पूजा करू शकतो सगळं अर्पण करू शकतो त्याला मानसपूजा म्हटलं जातं. तर तशी इथं त्यांनी एक पूजेची कल्पना केली आहे की आमच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत प्रेमानं आलेले ते म्हणजे गरम पाणी आहे. त्यानं तुझे आम्ही पाय धुवू आणि आमच्या प्रेमाचं चंदन तुझ्या पायाला आम्ही लावू. आणखीन आमच्या ज्या सदिच्छा आहेत त्या आम्ही तुला पायामध्ये घालू. आमच्या असं अंतरंगाचं पूजन महत्त्वाचं आहे. वरचे उपचार जे काही आहे देवाला काही लागत नाही. म्हणतात ना 2 हस्तक आणि 3रं मस्तक हे देवापुढे महत्त्वाचं. बाकी परमेश्वराला अमकं पाहिजे तमकं पाहिजे असं काही नसतं. आमच्या मनातले जे सात्विक असे अष्टभाव प्रगट आहेत ते म्हणजे 8 दलाचं कमळ आम्ही तुझ्या पायाशी वाहत आहे. आमच्या मनीचा जो भाव आहे तुला तो भावार्थ म्हणजेच आम्ही एक प्रकारचा
बुक्का लावलेला आहे. आमच्या भक्तीची मेखला आम्ही पायी बांधलेली आहे, बाबा तुमच्या पायी वाहिलेली आहे. आणि असा तो अलौकिक सोहळा आम्ही बघतो. आमचे पंचप्राण म्हणजे आम्ही त्या पंचप्राण म्हणजे तुझी छत्र चामरं आहेत. आणि आमच्या प्रीतीचे अलंकार आम्ही तुला घातलेले आहेत. आणि अशी आम्ही तुझी स्वानंद म्हणजे आनंदाने अशी मनापासून एक पूजा केलेली आहे साईराजा. आणि आमचा मंत्र काय आहे तर साई समर्थ. ह्या मंत्रानेच आम्ही आमच्या सगळ्या गोष्टीतून तरुण जाऊ असा लेखकांना आणि आपल्या सर्व भक्तांना विश्वास वाटतो. पूर्वील अध्यायी कथन साई समर्थ दयाघन, साधा वयाने जे भक्त कल्याण, कैसे शिक्षण देत ते. आता ये अध्याय निरूपण, भक्ता स्वगुरुपदी स्थापन, कवणे परी करीत जाण, कथा विंधान ते परिसा. गता अध्यायी निर्दर्शित, भक्त पंत कथामृत, श्रोता परिसी जे दत्तचित्त, तत्वनिश्चित व्हावया. कैसे कैसे अनुभव दाविले, कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले, कैसे स्वगुरुपदी आढळ केले, मन निवाले कैसेनी. एकदा एक भौतश्रमे, भक्त येती पंत नामे, गेले शिर्डीस मित्र समागमे, दर्शन कामे साईच्या. ते पूर्वीला अनुग्रहित, होते निज गुरुपदी स्थित, शिर्डीत जावे किन्निमित्त, झाले शंकित मानसी. तथापि जयाचा जैसा योग, तैसा अकल्पित घडतो भोग, आला साई दर्शनाचा ओघ, झाला अमोघ सुखदायी. आपण कल्पावी एक योजना, ईश्वराच्या निकच मना, अदृष्टा पुढे काही चालेना, ते स्वस्त मना परिसी जे. ठेवून शिर्डीचे प्रस्थान, कित्येक जण निजस्थानाहून, निघाले अग्निरती बैसून, सकळ मिळून आनंदे. गाडीत जै हे चढले अवचित, तेथेच होते स्थित हे पंत, शिर्डीस जाण्याचा तयाचा बेत, झाला अवगत पंतास. मंडळीत काही पंतांचे स्नेही, त्यातची काही विणी व्याही, पंतांचे मनात जाणे नसताही, बळेच आग्रही सापडले. आरंभी पंतांचा विचार, जाणे होते जेथवर, तिकीटही तयांचे तेथवर, पुढे तो विचार बदलला. स्नेही व्याही म्हणती चला, जाऊ समवेत की शिर्डीला, मनी नसतानाही आग्रहाला होकार दिला पंतांनी. पंत उतरले विरारास, मंडळी गेली मुंबईस, उसने घेऊन खर्चावयास, पंतही मुंबईस मग गेले. मोडवेना मित्रांचे मन, मिळविले निज गुरु अनुमोदन, आले मग ते शिर्डी लागून, सकळ मिळून आनंदे. गेले सर्व मशिदीस, सकाळी 11चे समयास, दाटी भक्ताची पूजनास, पाहुणे उल्हास वाटला. पाहुणी बाबांचे ध्यान, झाले सकळ आनंद संपन्न, इतक्यास पंतास झिट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले. पातली जीवास विकळता, पावले सकळ नसबळनी चेष्टितता, संगात या उद्भवली चिंता, अति व्यग्रता मानसी. मंडळीची मदत मोठी, साईबाबांची कृपादृष्टी, करता मस्तकी उदकवृष्टी, गेली निचेष्टितता समूळ. होऊन या सावधान, उठून बसले खडबडून, वाटले जणू झोपेतून, आताची उठून बैसले. बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी, तयाची गुरुपुत्रता जाणूनी, तया साभयता आश्वासनी, निज गुरु भजनी स्थापिती. येव म्हणती प्रसंग काही, आपणात किया छोडणार नाही, सदा सर्वदा निश्चय राही, अनन्यन पाही एकत्वी. पंतांना ती पटली खूण, निज गुरुचे झाले स्मरण, साईबाबाचे कनवाळूपण, राहिले स्मरण जन्माचे. तैसेच एक मंबापूरस्थ, हरिश्चंद्र नामे ग्रस्त, पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त, तेने अतित्रस्त झाले. देशी विदेशी वैद्य झाले, काही एकऊ पाहुण चाले, पाहुणी सर्वांचे प्रयत्न हरले, राहता राहिले साधू संत. सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली, साईनाथांची कीर्ती पसरली, यात्रा वाढली शिर्डीची. कुग्राम परी भाग्य थोर, शिर्डी झाली पंढरपूर, महिमा वाढला अपरंपार, यात्रा अपार लोटली. रोग घालविती केवळ दर्शने, अथवा केवळ हस्तस्पर्शने, अथवा शुद्ध कृपावलोकने, आले अनेका अनुभव. होता अनन्य शरणांगत, कृतकल्याण पावक भक्त,
जाणुनी सकळाचे मनोगत, पूर्वीत मनोरथ सर्वांचे. उदी धारणे पिशाचे पळती, आशीर्वचने पीडा टळती. कृपा निरक्षणे बाधा चुकती, लोक येती धावोनी. ऐसे महात्म्य कथा कीर्तनी, दासगण उंच्या ग्रंथातूनी. ऐकोनिया कर्णोपकरणी, उत्कंठा दर्शनी उदे. सवे घेऊनी मुले बाळे, नानाविध उपायाने फळे. आले शिर्डी ग्रामास पितळे, पूर्वजित बळे दर्शना. मुलास पायावरी घातले, स्वये बाबासी लोटांगणी आले. तो तेथे एक विपरीत घडले, पितळे गडबडले अत्यंत. दृष्टादृष्ट साईची होता, मुलगा पावला बेशुद्धावस्था. डोळे फिरविले पडता उचिता, माता पिता गडबडले. पडला विसज्ञ भूमीसी, तोंडासी आले उदंड खरसी. चिंता ओढविली माता पित्यासी, काय दैवासी करावे. निघुनी गेला वाटे श्वास, तोंडा वाटे चालला फेस. फुटला घाम सर्वांगास, सरली आस जीविताची. ऐसे झटके अनेक वेळा, पूर्वी येऊन गेले मुलाला. परीने इतका विलंब झाला, प्रसंग आला एकदाही. हा न भूतो न भविष्यती, याने आणली प्राणांतिक गती. मातेच्या डोळा अश्रून खळती, पाहुणी स्थिती बाळाची. आलो की मर्त झाले काय, उपाय तो झाला अपाय. ऐसे धातुक व्हावे काय, ऐसे घातुक व्हावे हे पाय. व्यर्थ व्यवसाय झाला की, घरातली गावे चोर मेणे. तो घरची अंगावरी कोसळणे. तैसेच की हे आमचे येणे, झाले म्हणे ती बाई. व्याघ्र बक्षील म्हणणी साई, जीवाबेने व्याघ्र बक्षील म्हणणी गाई. जीवाबेने पळूनी जाई, तिजला मार्गात भेटे कसाई. तैसेची पायी झाले, उन्हात तापला पांथस्त. वृक्षछाये सजो विसावित, तो वृक्षची उन्मळूनी पडत. झाली ते गत तयासी, भाव ठेवूनी देवावरी. पूजेस जाता देवळा भीतरी, देवळच कोसळे अंगावरी. तैसी हे परी झाली, बाबा मग तया आश्वासिती. धीर धरा थोडा चित्ती, मुलास उचलून त्या निघुती. निजावगती तो लाधेल, मुलासी घेऊन जा बिराडी. आणिक एक भरता गडी, सजीव होईल तयाची कुडी. उगीच तातडी करू नका. असो पुढे तैसे केले, बोल बाबांचे खरे झाले. पितळेसह कुटुंब आनंदले, कुतर्क गेले विरोन. वाडियात नेता तो कुमर, तत्काळ आला शुद्धीवर. माता पित्याचा फिटला घोर, आनंद थोर झाला. मग पितळे स्त्रिये सहित, बाबांची या दर्शना येत. करीत साष्टांग प्रणिपात, अतिविनीत होवोनी. उठला पाहुणे आपला सुत, साबार मानसी आनंदित. बसले बाबांचे चरण चुरीत, बाबा सस्मित पुसती. का त्या संकल्प विकल्प लहरी, शांत झाल्या का आता तरी. ठेवील निष्ठा धरील सबुरी, तयासी श्रीहरी रक्षील. पितळे मूळचेच श्रीमंत, घरंदाज लौकिकवंत. मेवा मिठाई लुटवीत, बाबास अर्पित फळपान. कुटुंब दयाचे फार सात्विक, प्रेमळ श्रद्धाळू भाविक. बाबाकडेच लावून टक, खांबा निकट बैस तसे. पाहता पाहता डोळे भरावे, ऐसे तिने नित्य करावे. पाहून तत्प्रेमाचे नवलावे, अत्यंत भुलावे बाबांनी. जैसे देव तैसेच संत, भक्त पराधीन ते अत्यंत. अनन्यत्वे तया ते भजत, कृपावंत तयावरी. असो ही मंडळी जावया निघाली, मशिदी सदर्शनार्थ आली. बाबांची अनुज्ञा उदी घेतली, तयारी केली निघावयाची. इतक्यात बाबा काढती 3 रुपये आपल्या खिशातून. पितळास निकट बोलावून, बोलती वचन ते परिसा. बापू तुझला पूर्वी 2, दिदले ती म्या त्यात हे 3. ठेवून यांचे करी पूजन, कृतकल्याण होतसे. पितळे रुपये घेती करी, प्रसाद जाणून आनंदे स्वीकारी. लोटांगणी येत पायावरी, म्हणती कृपा करी महाराजा. मनी उदेली विचार लहरी, माझी तोही प्रथम फेरी. बाबा हे काय वदती तरी, हे मज निर्धारी कळेना. बाबास पूर्वी नाही देखले, पूर्वी 2 कैसे दिले. अर्थावबोध काहीच न कळे, विस्मित पितळे मनी झाले. कैसी व्हावी परिस्फुटता, वाढली मनाची जिज्ञासुता. बाबां लागू देत पत्ता, राहिली मुग्धता तैसीच.
संत सहज उद्गारले जरी, तरी ते वाणी होणार खरी. जाणीव ही पितळ्यांची अंतरी, म्हणून विचारी ते पडले. परी पुढे गेले हे मुंबापुरी, जेव्हा केव्हा आपले घरी. घरात होती घरात एक म्हातारी, जिज्ञासा पुरी ती करी. म्हातारी पितळ्यांची माता, सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता. निघाली 3 रुपयाची वार्ता, संबंध कथा जुळेना. विचार करता स्मरण झाले, मग म्हातारी पितळ्यास बोले. आता मज यथार्थ आठवले, बाबा बोलले सत्य ते. आता त्वा तुझ्या मुलास नेले, शिर्डीस साईंचे दर्शन करविले. तैसेच पूर्वी तुझ पित्याने वाहिले, नेले होते अक्कलकोटी. तेथील महाराज ही सिद्ध, परोपकारी महाप्रसिद्ध. अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध, पिताई शुद्ध आचरणी. घेऊनी तव पित्याची पूजा, प्रसन्न होता योगी राजा. 2 रुपये प्रसाद काजा, दिदले पूजा कराया. हेही पूर्वील रुपये 2, स्वामींनी बाळा तुझ लागून. दिदले होते प्रसाद म्हणून, पूजा अर्चन करावया. तुमचे देवदेवतार्चन, त्यातही होते रुपये 2. करत असत नेमे पूजन, अत्यंत निष्ठेने वडील तुझे. तयाची निष्ठा मी एक जाणे, वागत गेले निष्ठेप्रमाणे. तयाच्या पश्चात पूजा उपकरणे, झाली खेळणी मुलांची. निष्ठा उडाली देवावरची, लाज वाटू लागली पूजेची. पूजेची योजना झाली मुलांची, 10 रुपयाची कोण घेई. ऐशी कित्येक वर्षे लोटली, रुपयाची त्या बेदाद झाली. आठवणही साप बुजली, जोडी हरवली रुपयांची. असो तुमचे भाग्य मोठे, साई मिशे महाराजची भेटे. पुसावया विस्मरणाची पुटे, तैसेच संकटे निरसावया. तरी आता येथून पुढे सोडून द्यावे तर्क कुडे. पहा आपल्या पूर्वजांकडे, नको वाकडे व्यवहार. करत जात्या रुपयाचे पूजन, संत प्रसाद मानाभूषण. साई समर्थांनी ही पटविली खुण, पुनर्जीवन भक्तीचे. ऐकता मातेची कथा, परमानंद पितळ्यांचे चित्ता. ठसली साईची व्यापकता, आणि सार्थकता दर्शनाची. मातेचे हे शब्दामृत, नष्ट भावना करी जागृत. देई पश्चाताप प्राचित्त, भावी हित दर्शवी. असो होणार होऊनी गेले, पुढे कार्यार्थी संती जागविले. मानून तयांचे उपकार भले, सावध राहिले निज कार्या. आता अशीच एक कथा आपण पहिली ऐकूया, की एक जे ग्रस्त होते त्यांना मुळात त्यांना गुरु होते, ते अनुग्रह त्यांना मिळालेला होता. त्यामुळे त्यांचा काही कधी शिर्डीला जायचा विचार नव्हता, की बाबा सगळे भक्त जातात पण मी कशाला जाऊ, मला तर माझे गुरु आहेत. पण एकदा ते ट्रेनमध्ये बसले होते आणि त्याच्यामधून चालले असताना एक मेळा चढला, लोकांचा ग्रुप चढला, की जो शिर्डीला निघाला होता. आणि त्या ग्रुपमध्ये त्यांचे व्याही विहिणी किंवा नातेवाईक लांबचे लांबचे लोक भेटले. तर सगळे चालले शिर्डीला. मग चला म्हणे तुम्ही पण चला. आता ह्यांची इच्छा तर नव्हती, पण गेले शिर्डीमध्ये. आता कसे गेले, मग विरारला उतरले, तिथनं कुणाकडून तरी पैसे घेतले. बाकीची मंडळी मुंबईच गेली. हे पुन्हा मुंबईला आले आणि त्यांच्याबरोबर ती शिर्डीला आले. सकाळी 11च्या सुमारास सगळे तिथे मशिदीला बाबांच्या दर्शनाला गेले. आता बाबांचं ते रुपडं पाहून त्यांना खूप आनंद वाटला. आणि इतक्यात ते पंत आहेत जे आले होते दर्शनाला, म्हणजे सर्वांच्या आग्रहाखातर, ते तिथं फेटून बेशुद्ध पडले, झिटून पडल्यासारखे पडले. एकदम विकळ झाला जीव त्यांचा. आणि सोबत आणणाऱ्यांना पण बिचाऱ्यांना हे झालं की आता काय करायचं, आपण आणलं तर खरं आपल्यासोबत, आणि आता ह्यांना काय झालं. मग असं म्हणत असताना त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे मारलं, आणि बाबांची पण कृपादृष्टी होती, तर ते शुद्धीवरती आले. पण मग ते बाबा काय म्हटलंय, बाबा असं एखादंच वाक्य सांगायचे की जे समोरच्याला पटायचं. आपणा तकिया छोडणार नाही, सदा सर्वदा निश्चय राही, अनन्य पाही एकत्वी. म्हणजे आपले हे सोडायचं नाही, आपली जागा. म्हणजे थोडक्यात कसं, गुरूंबद्दल किटाळ नको. याचा अर्थ दर्शनाला का आलास तुझी जागा सोडून, असा नाही आहे. तर अनन्य पाही एकत्वी, म्हणजे एकामध्येच अनेकांना पाहायला शिकायचं, किंवा एकामध्येच अनेकत्व आहे हे सांगितलं. आणि त्याची त्या पंतांना पण मनात खून पटली, की यांना कसं समजलं की माझ्या मनात शंका होती, मला गुरु असताना मी इकडे कशाला येऊ, मग मी आलो नव्हतो. पण बाबा घेऊन आले, आणि बाबांनी सांगितलं की सगळ्या ठाई पहा, म्हणजे तुमचे जरी गुरु कुणी असलेत तर तुम्ही दुसऱ्या गुरूंना जायचंच नाही असं नाही आहे, त्यांच्या दर्शनाला तुम्ही जाऊ शकतात.
अशीच एक अजून दुसरी कथा आहे. एक पितळे नावाचे ग्रस्त होते आणि मुंबईलाच ते राहत होते, हरिश्चंद्र पितळे. त्यांचा जो मुलगा होता त्याला अपस्मार व्याधी होती, म्हणजे फिट यायची. मग देशी विदेशी वैद्य झाले, अनेक गोष्टी झाल्या, पण त्याला काही तसा फारसा फरक पडत नव्हता. मग 1910 साली दासगणूंची कीर्तनं झाली सगळीकडं आणि त्यामुळे साईनाथांची कीर्ती अजून पसरली. शिर्डी खरं कुग्राम, म्हणजे काय वाईट गाव किंवा एक छोटंसं गाव, पण बाबांच्या आगमनानं ते थोर भाग्याचं झालं. आणि जसं पंढरपूरसारखी त्याचा महिमा झाला आणि अपार यात्रा त्या शिर्डीला लोकांची लोटली. लोकांचा रोग निव्वळ दर्शनाने जात होता, कधी कधी बाबांनी हात लावला जात होता, कधी नुसती उदी दिली तरी जात होता. पण मुळात कसं आहे, हे सगळं तुमच्या मनातून तुमची श्रद्धा पाहिजे आणि शरणागताचा भाव तुमच्याकडे पाहिजे. मग हे अशाच कथा ऐकून पितळे पण आपल्या मुलाला घेऊन आले. मग तिथं आले आणि साईंची दृष्टादृष्ट झाली त्या मुलाबरोबर ती. आणि त्या मुलाला खूपच जोराची फिट आली. डोळे बिळे फिरवले, आडवा पडला, तोंडाला सगळी खरसी आली, म्हणजे तोंडाला सगळा फेस आला, श्वासोश्वास पार थांबले. तर आपण फिट आले बघत असतील बघा, काही क्षण त्यांचा श्वास नसतोच, असे हातपाय आवळून असे ते पडतात. तसा तो पडला, काही केल्या शुद्धीवर येईना. मग आई त्याची घाबरली मुलाची, की बाबा हे काय झालं, आम्ही इकडं घेऊन आलो आणि हे मुलाला कधीच अशी एवढी मोठी जोराची फिट आलेली नव्हती आणि ती फिट आता कशी काय आली. म्हणजे तसं चोराच्या भीतीनं घरात आलो आणि घरच अंगावरती पडलं. आपण एखादा उपाय करायला गेलो आणि मग बाबांचे पाय एवढे घातक पाय आहेत का हे, की या पायापाशी आम्ही आलो आणि तो अपायच झाला. वाघ खाईल म्हणून गायीनं पळ काढला, तर समोर कसाईच भेटला. व्याग बक्षील म्हणून गायी, जीवभेने पळून जाई, तिचं मार्गात भेटे कसाई. तसं झालं. तेव्हा एखादा उन्हात पांतस्त तापला म्हणून झाडाच्या सावलीला बसला आणि ते झाडाच्या अंगावरती कोसळून पडलं. आता काय करायचं. बघ बाबांनी आश्वासन दिलं, धीर धरा, घाबरू नका, ह्याला असंच तुमच्या बिराडी घेऊन जा, जिथं उतरला आहात तिथं घेऊन जा, उगाच घाई गडबड करू नका, काही वेळानं तो परत शुद्धीवरती येईल, सजीव होईल. मग पितळे कुटुंब त्याला आपल्या वाडियामध्ये एक बिराडी उतरले, तिथं घेऊन गेले आणि खरंच तो मुलगा शुद्धीवरती आला. मग हे कुटुंब अतिशय आनंदित झालं. परत आले दर्शनाला. बाबांचे पाय चरण चुरत होते आणि बाबांनी हसून विचारलं, की झालं का बाबा, मनात जे काय तुझ्या संकल्प विकल्पाच्या लहरी उठल्या होत्या त्या आता शांत झाल्या का. आता निष्ठा ठेवली आणि सबुरी धरली तर सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. मग हे पितळे मंडळी ना दररोज दर्शनाला यायची आणि बाईचं प्रेम एवढं होतं की खांबाला टेकून बसायची आणि बाबांचं दर्शन करता करता एकटक लावून त्यांच्या मुखाकडं पाहायची आणि डोळ्यातून तिच्या अश्रुधारा व्हायच्या. मग बाबांना पण ते प्रेम असं कळत होतं. आता देव आणि गुरु हे कसे आहेत, भक्ताच्या अधीन आहेत, म्हणजे असे तुम्हाला बांधले जाणार नाहीत, पण प्रेमानं मात्र ते बांधून घेतात. मग बाबांचं अनुज्ञा घेतली की आम्ही आता जातो जिथून आलो तिथं. आणि बाबांनी उदी दिली त्यांना आणि अजून खिशातून 3 रुपये काढले आणि दिले पितळ्याला आणि त्यांना सांगितलं, ह्या आधी बापू तुला ह्या आधी पण मी 2 रुपये दिलेले आहेत. आता साईबाबा कुणालाही कुठल्याही नावाने प्रेमाने बोलत, माधवराव देशपांड्याला श्याम्या, कुणाला काका, तसं ह्यांना बापू. बापू तुला 2 रुपये दिलेले आहेत आणि आता हे मी 3 रुपये देतोय, तर हे ठेवून घे आणि याचं पूजन कर. आता पितळ्यांनी आनंदाने पैसे घेतले, प्रसाद आहे तो बाबांचा, घेऊन आले. पण मनात विचार करू लागले की मी तर बाबांना पहिल्यांदाच भेटलो, माझी ही पहिलीच वारी आहे शिर्डीला, मग बाबांनी मला 2 रुपये कधी दिले. पण मग विचारायचं तर हे नाही, धाडच नाही. तसे बाबांना लोक घाबरून असायचे किंवा हे लोक कमी बोलतात ना, हे जे संत किंवा महंत असतात ते प्रत्यक्षामध्ये जास्तीची बडबड कधी करत नसतात. मग हे घरी आले. मग आईनं विचारलं सगळं काय झालं, कसं शिर्डीची वारी झाली. तेव्हा त्यांनी बोलता बोलता सांगितलं की बाबा मला म्हणाले की मी तुला पूर्वीच 2 रुपये दिलेले आहेत, ते कसं काय मला समजत नाही. आता ती आई म्हणाली, म्हातारी म्हणाली, अरे हो म्हणले, आता मला आठवलं. एकदा म्हणलं तुझ्या वडिलांनी म्हणे मला अक्कलकोटला दर्शनाला नेलं होतं स्वामींच्या. ते स्वामी पण मोठे सिद्ध सत्पुरुष आहेत, आता आपल्याला माहितीच आहेत ते पण योगीराज आहेत. तर पित्याची पूजा घेतल्यानंतर त्यांनी मला 2 रुपये काढून दिले होते प्रसादासाठी, म्हणून प्रसाद म्हणून दिले होते थोडक्यात. आणि ते पूजन तुझ्या वडिलांनी कायम ते पैसे देवाऱ्यात ठेवले होते आणि त्याचं पूजन करत होते. पण नंतर काय झालं,
ते वडील गेले तुझे आणि पूजा आली मुलांच्या हाती आणि मुलांना काही त्याचं एवढं काही वाटत नव्हतं आणि त्यांच्या गोंधळामध्ये ते 2 रुपये कुठेतरी हरवून गेले. आणि म्हणूनच ते साई समर्थ आणि स्वामी समर्थ हे एकच आहे. त्यांनीच ती आठवण देण्यासाठी तुला हे 3 रुपये दिले आणि मागच्या गोष्टींची आठवण दिली. तर आता हे पैसे पूजेमध्ये ठेवत जा आणि मनपूर्वक मनोभावाने त्यांची पूजा करत जा, की जे काय आपण चुकलो ते पश्चाताप प्रायचित्त करून आपण पुढे सुरुवात करूया. मातेचे ते शब्दामृत नष्ट भावना करी जागृत. आईच्या त्या शब्दाने ते विसर्जन जे झालं होतं मनात, की बाबा हा आपल्या देवाऱ्यात 2 रुपये होते, ते परत मनोवृत्ती जागी झाली आणि त्याने अविरत बाबांची भक्ती केलेली आहे. गोपाळ नारायण आंबडेकर गोपाळ नारायण आंबडेकर नामे एक भक्त प्रवर आहे बाबांचा पुण्यकर. परिसा सादरतात कथा आंग्लभौम सरकार पदरी अकबरी खात्यात होती नोकरी. 10 वर्षे भरतापुरी बसले घरी सोडोनी. अबकारी खात्यात होती नोकरी 10 वर्ष भरतापुरी बसले घरी सोडूनी. दैव फिरले झाले पारखे सर्व दिवस नाहीत सारखे. आले ग्रहदशेचे गरके कोण फरके न भोगिता. आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर पुढे नशिबी आले जवार. तेथे होते अंमलदार तेथेच बेकार झाले. नोकरी आळवावरचे पाणी पुनश्च पडावे कैसे ठिकाणी. प्रयत्नाची शिकस्त त्यांनी पाहिली करुणी त्यावेळी. परी न आले तयासी यश निश्चय ठरला राहावे स्ववश. आपत्तीचा झाला कळस झाले हताश सर्वापरी. वर्षानुवर्ष खाली खाली सांपत्तिक स्थिती खालावली. आपत्तीवर आपत्ती आली दुस्सह झाली ग्रहस्थिती. ऐसी गेली वर्षे 7 सालोसाल शिर्डीस जात. बाबांपुढे गाराने गात लोटांगणी येत दिन रात्र. 1916 सालात वैतागून गेले अत्यंत. वाटले करावा प्राणघात शिर्डी क्षेत्रात जाऊनी. कुटुंब समवेत या समयास राहिले शिर्डीस 2 मास. काय वर्तले एके निशीस तया वार्तेस पर्येसा. दीक्षितांचे वाड्यासमोर एका बैलाचे गाडीवर बसले असता आंबडेकर चालले विचार तरंग. कंटाळल ते जीवितास वृत्ती झाली अत्यंत उदास. पुरे आता हा नको त्रास सोडली आस जीविताची. करुनिया ऐसा विचार होऊन जीवावरी उदार. विरत उडी घालावया तत्पर आंबडेकर झाले. दुसरे कोणी काही नाही जवळा साधुनिया ऐसी निवांत वेळा. पूर्वीना आपले मनाचा सोहळा दुःखा वेगळा होईन. आत्महत्येचे पाप दुर्धर तरी हा दृढ केला विचार. परी बाबासाई सूत्रधार त्याने हा अविचार टाळिला. तेथेची 4 पावलावर एका खानावळवाल्याचे घर. तयासही बाबांचा आधार तोही परिचारक बाबांचा. सगुण येऊनी उमऱ्यावरती पुसे आंबडेकरास ते व्यक्ती. ही अक्कलकोट महाराजांची पोती वाचिली होती का कधी. पाहू पाहू काय ती पोथी म्हणून आंबडेकर हाती घेती. सहज पाने चाळून पाहती वाचू लागती मध्येच. कर्मधर्म संयोग कैसा विषयी वाचावया आला तैसा. अंतर्वृत्तीत वाचण्यासरिसा उमटला ठसा तात्काळ. सहजासहजी आली जी कथा निवेदितो मी श्रुती या समजता. तात्पर्याचे अतिसंक्षेपता ग्रंथविस्तार भयास्तव. अक्कलकोटी संत वरिष्ठ असता महाराजांत निष्ठ. भक्त एक बहुव्याधिष्ट दुस्सह कष्ट पावला. सेवा केली बौद्धीन व्याधीविहीन होईन म्हणून. होईनात ते कष्ट सहन अतिउद्विग्न झाला. करुणी आत्महत्येचा निर्धार पाहून या रात्रीचा प्रहर. जाऊन एका विहिरीवर केला शरीरपात तेने. इतक्यात महाराज तेथे आले स्वहस्ते तयास बाहेर काढले. वक्तृत्व साधे पाहिजे भोगिले उपदेशिले तयास. आपल्या पूर्वकर्माजोग व्याधी कुष्ठ क्लेश वा रोग. झाल्याविन पूर्ण भोग हत्या योग काय करी. हा भोग राहता अपुरा जन्म घ्यावा लागे दुसरा. म्हणून तैसेच साहे कष्ट जरा आत्महत्यारा होऊ नको. वाचून ही समयोचित कथा
थक्क झाले आंबेडकर चित्ता, जागीच वरमले अवचिता. बाबांची व्यापकता पाहुणे आंबेडकर बनी तरकले. अदृष्ट पाहिजे भोगले. हेच योग्य प्रसंगी सुचविले, साहस योजिले न भले ते. जैसी वाचा अशरीरिणी, तैसीच या दृष्टांताची करणी. हेत जडला साईचे मनी, अघटित घटनी साईंची. सगुण मुखे साईंचा इशारा, अकल्पित पुस्तकद्वारा. यावया विलंब लागता जरा, होता मातेरा जन्माचा. मुकलो असतो निज जीवना, करतो दुर्धर कुटुंब दाता. मुकलो असतो निज जीविता, करतो दुर्धर कुटुंब घाता. स्त्रियेवरी ओढवितो अनर्था, स्वार्था परमार्था नागवतो. पोथीचे करून या निमित्त, बाबांनी केले सगुणास प्रवृत्त. आत्मघाता पासाव चित्त, परावृत्त केले की. प्रकार ऐसा जरी घडता, बिचारा व्यर्थ जीवास मुक्ता. परी जेथे साई सम तारिता, तो काय मारिता मारील. अक्कलकोट स्वामींची भक्ती, या भक्ताचे वडलास होती. पुढे तीच चालवावी प्रचिती, आणून देती त्या बाचा. असं पुढे बर्वे झाले हेही दिवस निघून, असं आणून देती त्या बाबा. असं पुढे बर्वे झाले हेही दिवस निघून गेले. ज्योतिर्विद्येत परिश्रम केले, फळही आले उदयाला. साई कृपा प्रसाद पावले, पुढे आले दिवस चांगले. ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले, दैन्य निरसले पूर्वील. वाढले गुरुपदी प्रेम, झाले सुख कुशलक्षेम. लादले ग्रह सौख्य आराम, आनंद परम पावले. ऐसे अगणित चमत्कार, एकाहुनी एक थोर. कथिता होईल ग्रंथ विस्तार, तदर्थ सार कथियेले. हे माड साईपदी शरण, पुढील अध्यायी गोड कथन. विष्णू सहस्रनामदान, श्यामया लागून दिदले असे. नको नको म्हणता श्यामा, बाबास अनिवार्थ याचा प्रेमा. बळेच देतील सहस्रनामा, सुंदर महात्म्या वर्णून. आता सादर परिसाती कथा, अनुग्रहाचा समय येता. शिष्याची इच्छा मुळीही नसता, बाबा तो देता दिसतील. अनुग्रहाची अलौकिक परी, कैसे असते सद्गुरु घरी. दिसून येईल अध्यायांतरी, श्रोता आदरी परिसीजे. कल्याणाचे जे कल्याण, तोच हा साई गुणनिधान. सभाग्य पुण्य श्रवण कीर्तन, चारित्र्य पावन दयांचे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, अपस्मारा आत्महत्या निवारणार्थ तथा निज गुरु पदस्थिरीकरण नाम षडविशंती तमो अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. श्री साईनाथार्पणमस्तु. असेच एक गोपाळ नारायण आंबेडकर नावांचे साईंचे भक्त होते. तो बाबांचा पुणेकर, म्हणजे त्याची कथा आता ऐका. आहे बाबांचा पुणेकर, म्हणजे बाबांचा पूर्ण आशीर्वाद त्याला नंतर मिळालेला आहे. आता हा सरकारी दरबार आबकारी खात्यामध्ये सरकारी दरबारी नोकरीला होता. 10 वर्ष नोकरी केली आणि काय मनामध्ये आलं, नोकरी सोडून घरामध्ये बसले. दैव फिरलं की सगळे दिवस माणसाचे सारखे राहत नाहीत, तशी त्यांना ती बुद्धी झाली होती. आता मूळ नोकरीला आधी होते ठाण्याला, नंतर त्यांची बदली झाली जव्हारला. तर जव्हारवरनं खुशाल नोकरी सोडली आणि घरामध्ये बसले आणि बेकार झाले. मग आता नोकरी ही आळवावरचं पाणी, पुन्हा कशी मिळावी. तर त्यांनी अनेक प्रयत्नाची शिकस्त केली, पण पुन्हा काय ती नोकरी मिळाली नाही. वर्षानुवर्ष खालीच होते. दरवर्षी शिर्डीला यायचे, बाबांच्या पायी रडगाणं गायचे, बाबांना प्रार्थना करायचे मनात की बाबा काय आता किती वर्ष चालली आयुष्यात आणि बाबा माझं काहीच होत नाही. आता ही गोष्ट आहे 1910 सालची. पुढे अशी 7 वर्षे गेली आणि 1916 साली ते आता वैतागून गेले होते शिर्डीलाच आले होते, उतरलेले तिथं. आणि त्यांना वाटलं आता शिर्डीमध्ये जाऊन माझा प्राण देतो, बाबा काही माझ्यावर लक्ष देत नाही आहेत. पण कुटुंबासमवेत शिर्डीला गेले. 2 मास तिथं राहिले आणि एक दिवस एका बैलाची गाडी घेऊन कुठंतरी चालले होते ते. पण ते मनात कंटाळलेले, म्हणले मी आता कुठले तरी एखादी कोरडे विहीर बघून कोण नसताना मी तिथं जीवच देईन, कारण आता काहीच माझं होत नाही आहे. आत्महत्येसारखं पाप नाही म्हणतात, पण हे पाप आता मी करणार आहे.
पण ज्याचा साई सूत्रधार आहे त्यानं तो विचार कसा टाळला ते पहा. तिथून 4 पावलावरच एका खानावळवाल्याचं घर होतं. तो पण बाबांचा भक्त होता. तर तो स्वतः आला आणि हातामध्ये पोथी घेऊन आला अक्कलकोट स्वामींची, आणि म्हणे ही पोथी कधी वाचली का? मग ह्याने घेतली हातात, पाहू पाहू म्हणून पोथी घेतली आणि जो अध्याय निघाला सहज पानं चाळली, वाचायला लागले. तर कर्मधर्म संयोगानं तो अध्याय असा होता. आता ग्रंथ वाढेल म्हणून छोट्या ह्याच्यामध्येच मी ही कथा सांगतो की असाच अक्कलकोट महाराजांचा एक भक्त होता. तर त्याला सतत रोगिष्ट होता, काहीतरी व्याधी होत्या, त्या व्याधी काही त्याच्या जात नव्हत्या म्हणून तो कंटाळलेला. मग एकदा त्याने विचार केला, अति उद्विग्न झाला मनात की मी आता जीव देतो म्हणजे मी व्याधीच्या विरहित होईल, म्हणजे जीवाचे कष्ट हे माझे एकदाचे थांबतील. आणि गेला कोण नसताना रात्रीच्या प्रहर बघून आणि त्या विहिरीमध्ये आपलं शरीर झोकून दिलं. पण तेवढ्यात महाराज तिथं आले, त्यांनी त्याला बाहेर काढलं. हे महाराज म्हणजे आपले अक्कलकोटचे स्वामी, आणि म्हणले जे काय भोग आहेत बाबा पूर्वजन्मीचे ते भोगलेच पाहिजेत. व्याधी म्हणा, कुष्ठ शरीराला, रोग म्हणा, आर्थिक काय असेल तर ते सगळं पूर्वजन्माचं आहे. तर याचं जर पुरं नाही झालं या जन्मामध्ये तर पुन्हा हा उरलेले भोग भोगण्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागतो. आता माझे वडील अत्यंत भक्त होते देवाचे, आयुष्यभर देवाचं केलं. नंतर ते पॅरालिसिसनं आजारी पडले, पण त्याने कधी देवांना शिव्या आम्ही द्यायचो की विठ्ठला आयुष्यभर या माणसानं तुझ्या डोक्यावर पाणी ओतलं आणि तू याला काय दिलंस, कारण आयुष्यभर पूजा केली विठ्ठलाची, शंकराची, पहाटे 3 वाजता उठून अगदी. मग आम्ही कधीतरी देवांना शिव्या द्यायचो की माझ्या बापाला तू हे दिवस काय दाखवले, पण ते कधी बोलले नाही. ते म्हणले नाही, पूर्वजन्म प्राकृत आहे माझं, जे काही माझं प्राक्तन आहे, जे माझे भोग आहेत गेल्या जन्माचे ते मला भोगलेच पाहिजेत. आणि खरंच हे आता वाचल्यावरती त्यांचं बोलणं पटतं. आणि हाच इशारा त्या आंबडेकरांना देखील साईंनी इथं दिला. ते मनात टरकले की अरे बापरे, बाबांनी आपल्याला असं नाही तर अशा पद्धतीने बाबांनी आपल्याला वाचवलं, नाही तर आता मी जीव दिला असता, माझं कुटुंब पण बिचारा अनाथ झालं असतं, पुन्हा मला जन्म तर घ्यायला लागलाच असता, पण माझ्या कुटुंबाचे पण माझ्यामुळं हालाहाल दिशा झाली असती. तर हे पोथीचं निमित्त करून साईंनीच त्या ग्रस्ताला एक प्रकारे पाठवलं की बाबा तुझा आत्मघात करू नको, आणि त्याच्यापासून प्रवृत्त केलं, म्हणजे त्या बाजूला होण्यास. मग अशा रीतीने ते गेले. म्हणे आता आपले भोग आहेत ते भोगलेच पाहिजे. मग त्यांना आठवलं आपल्या वडिलांपासून अक्कलकोट स्वामींची भक्ती आपल्याकडं आहे, मग तीच पुढं चालवा ही पण प्रचिती बाबांनी आणून दिली. मग पुढं ते करू लागले अक्कलकोट स्वामींची भक्ती. ते दिवस गेले. ज्योतिर्विद्येत त्यांनी परिश्रम केले, ज्योतिर्विद्या त्यांनी मिळवली, आणि मग त्यांना व्यवस्थित असं चांगले दिवस पुढचे आले आहे. क्षेम कुशल आराम सौख्य सगळं काही त्यांना मिळालेलं आहे. अशा रीतीने इथे हा अध्याय संपलेला आहे. अध्याय 26वा समाप्त. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.